मित्रांनो, ताडोबातील ती एक संध्याकाळ, शांत वातावरण, गवताळ प्रदेश, इराई बॅकवॉटरच्या बाजूचा हा भाग आणि हरणांची अचानक लगबग सुरू झाली. स्पॉटेड डिअर इकडे तिकडे पळायला लागली. सैरभैर झाल्यासारखी वाटत आहेत. त्यांना कशाची तरी चाहूल लागली आहे. कोणीतरी आहे इथे. या गवतात लपून बसलेलं, गवतातून हळूहळू दबक्या पावलानं पुढे सरकणार. इकडे पळावं की तिकडे पळावं, त्यांना फक्त आवाज येतोय, पण कुठे आहे दिसत नाही. कोणीतरी प्रेडिएटर आसपास असावा. मध्ये आवाज करतायत. त्यांना काहीतरी दिसलंय आणि हो, तो आलाय. तो हळूहळू पुढे सरकतोय. तो आहे वायमार्क, या अघरझरी भागाचा राजा, ताडोबाचा खरा वारसदार. माया नावाची जी प्रसिद्ध वाघीण होती, त्या माया वाघिणीचा हा ताडोबा अरण्यात असलेला एकमेव जिवंत वारसदार. कसा रुबाबदार चालतोय पहा. त्याला वायमार्क का म्हणतायत, त्याच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल. त्याच्या नेत्राखाली एक वाय आकाराची खूण आपल्याला दिसते, म्हणून गाईडनी आणि पर्यटकांनी त्याचं नाव वायमार्क असं ठेवलंय. अनेक दिवसापासून त्याला चालताना पाहण्याची इच्छा होती आणि ती इच्छा यावेळी मेमध्ये ज्यावेळी सफारी केली त्यावेळी पूर्ण झाली. पहा, वाटेत आता जाताना त्याने मार्किंग सुद्धा केलंय. यापूर्वी एकदा आम्ही या वायमार्कला पाहिलं होतं, पण तो गेल्या वर्षी जूनमध्ये, आणि तो झोपलेला होता आणि त्यामुळं त्याचं चांगलं दर्शन मिळू शकलं नव्हतं. आता मात्र कॅमेऱ्याने आणि गोप्रोने, आता हे गोप्रोचं शूटिंग आहे, कारण कॅमेऱ्यामध्ये मावणारी वाघ नाही आहे. तो फार मोठा वाघ आहे. आम्ही जवळ होतो, त्याच्यामुळं गोप्रोने त्याचं चांगलं शूटिंग होऊ शकलं. आणि हा मायाचा पुत्र, हा खरा वारसदार इथे आज या जंगलमध्ये राज्य करत आहे.